नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत. तुमचंही वजन कमी आहे, त्यामुळे तुम्ही चिंतेत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. पहा, बारीक असणं जितकं त्रासदायक असतं तितकंच तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने वजन वाढवलं तर तेही धोकादायक असतं. तुम्हाला लठ्ठ नाही तर सशक्त व्हायचं आहे, त्यामुळे चरबीऐवजी तुमचे स्नायू वाढले पाहिजेत. त्यासाठी तुम्हाला काही नियम किंवा आहारामध्ये काही पथ्य पाळावे लागतील. तर वजन वाढवण्यासाठी जितके कॅलरी तुम्ही जाळता त्यापेक्षा रोज तुम्ही किती कॅलरी खाता याला महत्त्व आहे. तर तुम्ही दररोज 300 ते 500 कॅलरी खाल्ल्या पाहिजेत. उदाहरणार्थ, तुमचा मेंटेनन्स 2000 कॅलरी असेल तर तुम्ही 2500 खा. म्हणजेच एक आठवड्यात तुम्ही 0.5 किलो तुमची वाढ, म्हणजेच तुम्ही आठवड्यामध्ये अर्धा किलो वजन तुमचं नक्की वाढेल. पहा, तर हे ट्रॅक कसं करायचं, तर तुम्ही एका वहीमध्ये लिहून काढा किंवा आता नवनवीन फिटनेस ॲपसुद्धा आलेले आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही त्याची नोंद करू शकता. तर 1 महिना केलं की तुम्हाला त्याचा अंदाज येईल. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे प्रोटीनशिवाय पर्याय नाही. प्रोटीन हे स्नायूंचं जेवण आहे. पहा, स्नायू बनायला प्रोटीन लागतं. रोज शरीराच्या वजनाच्या प्रत्येक किलोला 1.5 ते 2 ग्रॅम तुम्हाला प्रोटीन खाल्लं पाहिजे. आता समजा तुम्ही 50 किलो आहेत, तर रोज तुम्हाला 75 ते 100 ग्रॅम प्रोटीन हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे. जर तुम्ही शाकाहारी असाल तर पनीर, सोयाबीन, डाळी, कडधान्य, दूध, दही, शेंगदाणे आणि नाचणी खाल्ली पाहिजे. जर तुम्ही मांसाहारी असाल तर अंडी, चिकन, मासे प्रत्येक जेवणात 1 वाटी डाळ, कडधान्य किंवा 100 ग्रॅम पनीर किंवा चिकन. नंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही दिवसातून 5 ते 6 वेळा खा. तुमचं पोट रिकामं ठेवू नका आणि त्यामध्ये 3 मोठी जेवणं प्लस 2-3 छोटे स्नॅक्स किंवा 2-3 तासांनी काहीतरी खा. सकाळी उठल्यावर भिजवलेले बदाम, त्याचबरोबर खारीक आणि दूध तुम्ही घेतलं पाहिजे. नाश्त्यामध्ये पराठ्यासोबत दही किंवा उपमा, शेंगदाणा चटणी आणि मांसाहारी असाल तर अंडी हे आवर्जून घेतलं पाहिजे. त्यानंतर बरोबर 11 वाजता 1 केळ आणि शेंगदाणे, गूळ, त्याचबरोबर जेवणामध्ये पोळी किंवा भाकरी, वरण भात, तूप, भाजी आणि दही असा तुमचा आहार असला पाहिजे. संध्याकाळी तुम्ही बनाना शेक किंवा भेळ किंवा शेंगदाणे खाऊ शकता. त्यानंतर रात्री तुम्ही जेवणामध्ये खिचडी, त्यावर तूप किंवा पनीर पराठा खाऊ शकता आणि झोपताना हळदीचं दूध आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाका. तर अशा पद्धतीने जर तुम्ही वजन वाढवण्याचं योग्य वेळापत्रक ठेवलं तर तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. कधी तुमचे जर फॅट वाढले तर त्याला घाबरू नका, कारण तो कॅलरीचा खजिना आहे. 1 ग्रॅम फॅट बरोबर 9 कॅलरी, म्हणजेच 1 ग्रॅम प्रोटीन आणि कार्ब फक्त 4 कॅलरी, त्यामुळे फॅट वाढतं. काही तुमचे चांगले फॅटी आहेत, त्याच्यामध्ये साजूक तूप, खोबरेल तेल, शेंगदाणा तेल, ड्रायफ्रूट, शेंगदाणे, खोबरं. आणि ज्यावेळेस तुम्ही पोळी घेता त्यावेळेस प्रत्येक पोळीवर तुम्ही तूप, त्याचबरोबर वरण भातावर तूप, सॅलडवर ऑलिव्ह ऑइल, त्यानंतर जेवणावर 2 चमचे एक्स्ट्रा तूप, असं जर तुम्ही केलं तर तुमच्या 250 कॅलरी नक्की वाढू शकतात. त्याचप्रमाणे लिक्विड कॅलरी, म्हणजेच न पोट भरता तुमचं वजन वाढू शकतं. घन पदार्थाने पोट लवकर भरतं, पण शेक पिऊन 600 कॅलरी आरामात जातात. किंवा तुम्ही वेट गेन शेकचाही वापर करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला 1 केळ प्लस 2 खजूर, त्याचबरोबर 1 मूठ बदाम, 1 चमचा पीनट बटर, 300 ml दूध, 1 चमचा तूप, हे सर्व तुम्हाला मिक्सरवर फिरवून पूर्ण तुम्हाला याच्यामधून 700 कॅलरी मिळू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही लस्सीचाही आहारामध्ये समावेश करू शकता. दह्याची लस्सी, ड्रायफ्रूट पावडर आणि साखर. तर या आहाराबरोबरच तुम्हाला व्यायामाकडेही लक्ष दिलं पाहिजे. ताकद वाढवणारा व्यायाम तुम्ही घरामध्ये किंवा जिममध्ये करू शकता. नुसतं खाऊन वजन वाढवलं तर फक्त पोट सुटतं आणि व्यायामाने तुमच्या कॅलरी या स्नायूमध्ये जातात. त्यामुळे तुम्हाला थोडासा व्यायामाकडेही लक्ष दिलं पाहिजे. पुशअप्स, पुलअप्स, डंबेल किंवा आठवड्यातून 3-4 दिवस हे व्यायाम केले पाहिजेत, कमीत कमी 45 मिनिट.
तर अशा पद्धतीनं कार्डिओ, रनिंग यामुळे तुमच्या ज्या एक्स्ट्रा कॅलरी आहेत त्या जळतील. आहार आणि व्यायाम याबरोबरच तुम्हाला झोपही महत्त्वाची आहे. स्नायू बनवण्याची फॅक्टरी म्हणजे झोप. रात्री 11 ते पहाटे 3 या वेळेत ग्रोथ हार्मोन सर्वात जास्त सुटतो. त्याचवेळी स्नायू रिपेअर होतात. रोज 7 ते 8 तास गाढ झोप तुम्ही घेतली पाहिजे. रात्री जागरण केलं तर खाल्लेलं अंगाला लागत नाही. त्याचप्रमाणे तुमची पचनशक्ती स्ट्रॉंग हवी, नाहीतर खाऊनही काही उपयोग होणार नाही. वजन न वाढण्याचं 50% कारण म्हणजे खाल्लेलं पचत नाही, अंगी लागत नाही. तर त्यासाठी तुम्हाला उपाय म्हणजे जेवणाआधी आल्याचा तुकडा किंवा सैंधव मीठ चघळलं पाहिजे, किंवा जेवणानंतर बडीशोप आणि ओवा जरूर खाल्ला पाहिजे, किंवा आठवड्यातून एक वेळा हिंगाष्टक चूर्ण कोमट पाण्यासोबत घेतलं तर पोट रोज साफ होईल. त्याप्रमाणे ताण, टेन्शन कमी करा. टेन्शनमध्ये कार्टिसोल हार्मोन वाढतो, त्यामुळे तुमची भूक मरते आणि स्नायू ते तोडतं. त्यामुळे कितीही खाल्लं तरी वजन वाढत नाही. त्यामुळे टेन्शन किंवा ताण घेऊ नका. तर यासाठी तुम्हाला रोज 10 मिनिट दीर्घ श्वास, जप, ध्यान, कारण तुमचं जर मन शांत तर तुमचं वजन वाढेल. त्याचप्रमाणे सिगारेट, तंबाखू हे टाळलं पाहिजे. रिकाम्या पोटी चहा, कॉफी यामुळे ॲसिडिटी होते, भूक मरते. तसेच जंक फूड असेल, वडापाव, पिझ्झा यामुळे सुद्धा डायबिटीस, कोलेस्ट्रॉल हे वाढतं. किंवा कधीकधी जेवण स्किप करणे. एक वेळ उपाशी राहिला तर दिवसाच्या 500 कॅलरी जातात. त्यामुळे 1 महिन्यात 2 ते 4 किलो तुम्ही वजन वाढवू शकता. फास्ट वजन जर वाढलं तर ते पाणी आणि चरबी असतं. सावकाश वाढलं तर ते स्नायू असतात. त्यामुळे तुम्ही जितकं सावकाश तुमचं वजन वाढेल तितकं ते तुमच्यासाठी चांगलं आहे. त्यामुळे महिन्याला 1.5 ते 2 किलोच वजन तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोज वजन करू नका. 15 दिवसांनी एकदा सकाळी उपाशी पोटी करा. त्यानंतर 15 दिवसानंतर करून पहा. वजन न वाढणं हे कधीकधी थायरॉईड, जंत, डायबिटीस, पचनाचे विकार, मानसिक ताण यामुळे पण होतं. 2-3 महिने मनापासून प्रयत्न करूनही जर फरक पडला नाही किंवा अचानक वजन कमी होत असेल तर एकदा डॉक्टरना भेटून रक्ताच्या तपासण्या करून घ्या. तसेच कोणताही नवीन डाएट किंवा व्यायाम सुरू करण्याआधी नोंदणीकृत आहार तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तर तुमच्या प्रकृतीनुसार, वयानुसार, कामानुसार योग्य प्लॅन तुम्हाला मिळेल. कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं. तुमचं सध्याचं वय, उंची, वजन किती आहे, दिवसभर तुम्ही काय करता, तर याच्यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. तर तुम्हाला या वजन वाढवण्याच्या टिप्स कशा वाटल्या, आवडल्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला फॉलो करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.